सन्माननीय नेते माननीय हर्षवर्धन पाटील जी, आपले पुणे जिल्हा महामोर्चाचे अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे, लालासाहेब पवार, पृथ्वीराज बापू गोलप, विलास बापू वाघमोडे, देवराज भाऊ जाधव, पांडुरंग शिंदे, तालुक्याचे अध्यक्ष भाजपचे ॲडव्होकेट शरदजी जामदार, राजवर्धन पाटील, निहार ठाकरे, उदयसिंह पाटील, विकास पाटील, किरण पाटील, तानाजी बापू थोरात, माऊली चौरे, करणसिंह गोलप, अमर पाटील, शेखर पाटील, डॉक्टर सोनवणे, प्रदीप पाटील, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, तुषार खराडे, मारुती वणवे, संतोष चव्हाण, पराग जाधव, भूषण काळे, बाबा महाराज खारतोडे, गजानन वाकसे, दिनकर नलावडे, राजेंद्र गायकवाड, हेमंत नरुटे, निलेश देवकर, आकाश कांबळे, राजकुमार जठार, माऊली वाघमोडे, सुभाष बोंगाडे, आबा शिंगाडे, वैभव देवडे, जयश्री खबाले, उज्ज्वलाताई राऊत, शीतलताई साबळे, तेजस देवकाते, बबलू पठाण, सचिन सावंत, सर्व माझ्या इंदापूर तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेले आणि शहरातून इंदापूरमधून आलेले भारतीय जनता पक्षाचे जीवाभावाचे कार्यकर्ते, सर्व आजी माजी पदाधिकारी, संघटनेतले सर्व पदाधिकारी, आपले उमेदवार सुनेत्रा पवार, जमलेले पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो की आपलं 5चा टाइम असताना मला यायला बराच उशीर लागला. पण त्याला कारण असं होतं, धाराशिवमध्ये अर्चना राणा पाटलांचा उमेदवारी अर्ज भरवायचा होता. मी, चंद्रशेखर बावनकुळे आणि सगळे तिथले आमदार, पालकमंत्री तानाजीराव सावंत असतील, संजय बनसोडे मंत्री असतील, किंवा अभिमन्यू पवार असतील, बसवराज पाटील असतील, राजाभाऊ माने असतील, त्याच्या संदर्भामध्ये सर्व खासदार, उमेदवार मी चुकून म्हटलं, सर्व आमदार हे त्या कार्यक्रम, राणा पाटील सगळे तिथं होते, ज्ञानराज चौगुले असे सगळेच तिथं होते. आणि एवढी प्रचंड गर्दी झालेली होती की मिरवणूक जरा लांबली. आणि नंतर बावनकुळे साहेब मला असं म्हणले की अजित, मला आता जावं लागेल, 4-4:30ला पंतप्रधान नागपूरला विमानतळावर येणार आहे आणि नंतर त्यांच्याबरोबर त्यांना वर्ध्याच्या सभेला जायचं होतं. त्याच्यामुळं पंतप्रधान येत असताना राज्याचा पण भारतीय जनता पक्षाचा प्रांताध्यक्ष तिथं उपस्थित असले पाहिजेत. त्यामुळं ते गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता हे सगळं तुम्ही संपवायचं आणि मग तुम्ही जायचं. त्याच्यामुळं थोडंसं महायुतीमध्ये कधी कुणाची अडचण आली तर एकमेकाला सांभाळून घ्यावं लागतं. तशा पद्धतीनं मी तिथं मला जास्त वेळ द्यावा लागला आणि तुम्हाला तिष्ठत बसावं लागलं. त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, मी लालासाहेबांचं, अंकिता पाटील ठाकरेंचं, शरदजी जामदारांचं, बाबा महाराज खारतोड्यांचं, स्वतः अर्चना पाटलांचं सगळ्यांची भाषणं ऐकली. मी फार बारकाईनं लक्ष देऊन ऐकत होतो. मित्रांनो, हे उद्याची निवडणूक, या निवडणुकीच्या निमित्तानं या परिसरामध्ये येऊन तुमच्याशी बोलत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की 89च्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील भाऊ हे उभे होते आणि मी एक नौका कार्यकर्ता म्हणून बारामतीमध्ये काम करत होतो. आणि त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं की अतिशय चांगलं काम करायचं. उमेदवार त्यांच्या विरोधात होते संभाजीराव काकडे. मी सुरुवातीला स्वर्गीय शंकरराव भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ती जी लढत झाली भाऊंना अभिवादन पण करतो. त्यामध्ये आम्ही बारामतीमधनं 35,000चं लीड दिलं, बारामतीचा उमेदवार असताना देखील. आणि तेव्हापासून आम्ही मागं वळून बघितलं नाही. अनेक चढ उतार आले. 91ला मी उभा होतो, त्यावेळेस इंदापूर तालुक्याने प्रचंड मला मताधिक्य दिलं. 80 का 85 हजाराचं लीड, मतदारांची संख्या कमी होती
तरी 85,000चं लीड दिलं. देशात काँग्रेस पक्षामध्ये पुरुषांच्या मध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यांनी PV नरसिंहरावजी पंतप्रधान होते. 3.5 लाखाच्या मताधिक्यांनी मला तुम्ही निवडून दिलं. लोकसभे मतदारसंघात 4.5 लाख मला पडली, 1 लाख त्या प्रतिभा लोखंडेंना पडली आणि ती निवडणूक झाली. तेव्हापासून अनेक निवडणुका मी पाहिल्या, अनेक चढउतार पाहिले, त्याचा उल्लेख हर्षवर्धनजींनी केला. ते सगळं होत असताना अंकिताने पण सांगितलं किंवा मागच्या 4 निवडणुकीमध्ये पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये आमच्याकडनं काम करून घेतलं जातं, परंतु नंतर मात्र वेगळं घडतं. हा अनुभव आम्ही सतत घेतोय. मित्रांनो, ज्यावेळेस देवेंद्रजी इथं आले त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी हा तालुका दत्तक घेतो, इथलं पालकत्व मी स्वीकारतो, इथले जे काही प्रश्न असतील ते मी सोडवीन. ह्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 10 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीनं काम करतायत. जगामध्ये अनेक देशांचे त्यांचे मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. मगाशी शरदजी जामदारांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. युक्रेन आणि रशिया ही लढाई झाली, आपल्याला माहिती नव्हतं. अनेक आपली मुलं तिथं मेडिकल कॉलेजच्या करता युक्रेनमध्ये गेलेली आहेत, भारतातली, महाराष्ट्रातली. त्यांना अतिशय सुरक्षित आणण्याचं काम मोदींनी पुतीनला सांगितलं की ते माझे सगळे विद्यार्थी मला बाहेर काढायचे आहेत, थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. मित्रांनो, शेजार धर्म हा पाळायचा असतो आणि मोदींच्या विनंती करता तिथं ऐकलं गेलं आणि त्या वेगवेगळी विमानं पाठवून आपण आपल्या मुलांना सगळ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये आणलं. आज आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था आपली करायची. आज जगात 5व्या क्रमांकावर गेलोय. मोदी साहेबांना पुढच्या 3ऱ्यांदा पंतप्रधान होत असताना 3ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था द्यायची. फार मोठं विजन आहे त्यांचं. विकास पुरुष म्हणूनच मी त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्यासारखा तोडीचा नेता कुठल्याही राजकीय पक्षामध्ये 135 ते 140 कोटी जनतेचा कारभार खऱ्या अर्थाने करण्याच्या करता आपल्याला दिसत नाही. तुम्ही त्रयस्थ म्हणून बघा, भारत नागरिक म्हणून बघा. एकीकडे मोदी साहेबांचा फोटो, दुसरीकडे समोर कोण, कुणीच उत्तर द्यायला तयार नाही. गडीभर धरा राहुल गांधी, काय तुलना होऊ शकते? काय राहुल गांधीची कारकीर्द आहे, काय मोदी साहेबांची कारकीर्द आहे? मुख्यमंत्री म्हणून गुजरातचे असू द्यात, देशाचे पंतप्रधान म्हणून असू द्यात, सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीतनं झालेला आहे. मित्रांनो, हे सगळं होत असताना आपल्याला केंद्रामध्ये आपल्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे. जर सत्तेवर असणाऱ्या पक्षाचा खासदार, त्यांच्या युतीचा खासदार निवडून गेला तर केंद्राचा मोठा निधी त्या लोकसभा मतदारसंघाला आणता येतो. गेल्या 10 वर्षामध्ये तशा पद्धतीनं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये किती निधी आला ह्याची आपणच शहानिशा करा. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की हर्षवर्धन पाटील साहेबांच्या प्रयत्नातनं, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीतनं उद्याच्याला इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळालं तर त्यामध्ये निश्चितपणे त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत महायुतीच्या उमेदवाराच्या जास्तीचा केंद्राचाही पैसा आणि राज्याचाही पैसा विकास कामाच्या करता आम्ही आणायला कुठं कमी पडणार नाही, हा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे. तुम्ही म्हणाल मग मागे काय व्हायचं? 2004, 2009, 2014, 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे. ते आमच्या वर्षांकडे जायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे. मित्रांनो, मी उदाहरण देतो की 2019ची निवडणूक झाली. आम्ही सगळेजण, एक मोठा उद्योगपती आहे, आज देशातला नंबर 1चा उद्योगपती, त्यांच्या घरी उद्योगपती, मी, अमित शहा, स्वतः पवार साहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस
आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो, चर्चा व्हायची. देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं, सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला, कोण कोण मंत्री, कोण कोण राज्यमंत्री, 43 मध्ये भाजपच्या किती, राष्ट्रवादीचे किती, कुठली खाती, सगळी चर्चा 5-6 मीटिंग मध्ये झाली. मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी, ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही. तुम्ही ह्या चर्चेत आहात, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. हे जे साक्षीदार देवेंद्रजी आहेत, हे जे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत, त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं. मी म्हणलं हरकत नाही, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली. मी म्हणालो हे असं कसं, आपलं तर ठरलंय तसं आणि हे का चाललंय वेगळंच, हे कसं होईल. ते म्हणले नाही आता आपल्याला इकडे असं करायचं. म्हणलं आपण शब्द दिले, 5-6 मीटिंग झाल्यात आणि त्या उद्योगपतीच्या साक्षीनं झाल्यात. उद्योगपतीला घडीवर बाजूला ठेवा, परंतु अमित शहाच्या साक्षीनं ते वेळोवेळी पंतप्रधानांना सांगायचे, परंतु ते काही होत नव्हतं. शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं. मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची. दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घ्यायचं ठरलं. त्यामध्ये लोक सांगतात, मीडिया सांगतो पहाटेचा शपथविधी, पहाटेचा शपथविधी. 8 वाजताला पहाटेचा शपथविधी म्हणत नाही, 4ला, 5ला, 6ला पहाटेचा शपथविधी. पण आता मीडियाला बोलणार कोण, त्याच्यामुळं तुमचं खरं आमचं राहू द्या. मित्रांनो, तो शपथविधी झाला, त्यामध्ये गुप्त मतदान झालं नाही, नाहीतर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळं दिसलं असतं. खरं तर त्या नियमामध्ये गुप्त मतदान आहे. हर्षवर्धनजी, तुम्ही संसदीय कामकाज मंत्री म्हणून अनेक वर्ष सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना एकत्र ठेवून सभागृह चालवण्याचं काम केलंय, त्याच्यावर तुम्हाला याच्यातलं माहिती आहे. पण ते झालं नाही आणि त्याच्यातून काही गोष्टी घडल्या आणि ते सरकार पडलं. सांगायचं तात्पर्य, माझ्या देखत शब्द दिला होता, मी शब्द पाळला. आता ज्यावेळेस देवेंद्रजींच्या बरोबर हर्षवर्धनजी पहिले बसले, त्यांची चर्चा झाली, त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अंकिता पण होती, राजवर्धन पण होते, असे सगळेजण होते. खुल्या मनाने चर्चा त्यांनी केली. मला देवेंद्रजींनी सांगितलं अजित आता आपल्याला चर्चा करायची आणि ते हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीत करायची. मला दिल्लीमध्ये अमितभाईंनी सांगितलं की यामध्ये महायुती झालेली आहे, आपल्यात एकोपा राहिला पाहिजे, आपल्याला समोरच्यांना पराभूत करायचं आहे. त्यावेळेस तुमचे असणारे वेगवेगळे मागच्या काळातले जे काही एकमेकाचे विरोध, एकमेकाच्या अडचणी, ह्या सोडल्या पाहिजे. मगाशी जामदारांनी सांगितलं तसं राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र असतो, कुणी कायमचा शत्रू नसतो, विरोधक नसतो. शत्रू म्हणणं बरोबर नाही, विरोधक नसतो. आणि त्या पद्धतीनं ती चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर मला हर्षवर्धन पाटलांच्या समोर देवेंद्रजींनी सांगितलं, आधी आम्ही चर्चा केली आणि सांगितलं की उद्याच्या काळामध्ये 2024ची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोक जो निर्णय घेऊ तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा, असंच ठरलं की. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की ठीक आहे, आपण सगळेजण जे सांगताय त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही काही काळजी करण्याचं कारण नाही. मला देवेंद्रजी ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितल्या. हर्षवर्धन पाटलांना विचारा, मधी नॅशनल फेडरेशनची निवडणूक झाली, संपूर्ण देशामधल्या सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष देशाचा, त्याला नॅशनल फेडरेशन म्हणतात. ती जबाबदारी अमितभाईंनी यांच्यावर टाकायचं ठरवलं. वास्तविक मागच्या वेळेस जयप्रकाश दांडेगावकर महाराष्ट्राचे होते. सहसा हर्षवर्धनजी एकदा एका राज्याचा संधी मिळाली की पुढच्या वेळेस दुसऱ्या राज्याला दिली जाते. पण सहकारामध्ये अमितभाईंचा विश्वास हर्षवर्धन पाटलांनी संपादन केलेला मी अनुभवलेला. त्याच्यामध्ये मला
FRPच्या बद्दलचे निर्णय, त्याच्यामध्ये जो आपल्यावर हजारो कोटीचा IT इन्कम टॅक्स होता आणि कितीतरी त्यापेक्षा जास्त आपल्याला व्याज लागलं होतं, काही हजार कोटी रुपये. आम्ही दोघं जणी मागं ते काँग्रेसमध्ये, मी राष्ट्रवादीमध्ये, आम्ही दिल्लीला कितीदा गेलो, सहकार मंत्री ते होते. आम्ही अनेक पी चिदंबरमना भेटलो, त्याच्यामध्ये AK अँथोनीला भेटलो, प्रणव मुखर्जींना भेटलो. जे जे अर्थमंत्री असायचे आम्ही भेटायचो, ते चर्चा करायचे, ते सांगायचे ठीक आहे आम्ही थांबवतो. काढलं कुणीही नाही, थांबवलं कुणीच नाही, नुसतं ती टांगती तलवार तशीच राहायची. पण यांनी सगळ्यांनी, देवेंद्रजी, हर्षवर्धन, राधाकृष्ण विखे पाटील असे काही जण दिल्लीमध्ये गेले, त्यांनी ही सगळी केस सांगितली. अमितभाई म्हणले मला हे चांगलं माहिती आहे. अमितभाईंनी त्याचा अभ्यास केला आणि अमितभाईंनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्णत्वाला जाते. आज तशा पद्धतीनं आपलं 10,000 कोटीचं मुद्दल आणि 15,000 कोटीचं व्याज FRP मध्ये जो भाव दिलेला होता त्याच्यात तुम्ही परवानगी घेतली नाही वगैरे असे काही मुद्दे इन्कम टॅक्सने काढले, ते सगळे माफ झाले, सगळे माफ झाले. महाराष्ट्रातलं नाही, देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं, कारखान्यावरचा तो सगळा बोजा निघाला. परत यांनी सांगितलं अहो साहेब बोजा काढला, पुढं FRP पेक्षा जास्त दर दिल्यावर काय, काही कारखाने देतात, त्यांचा रिसर दर निघतो. त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं कर्ज काढून तुम्ही दर दिला नाही, कर्ज काढून तर साखर आयुक्तांना तपासायचं आणि तपासल्यावर त्यांनी बघितलं की खरोखरीच त्यांचा दर निघतोय. साखर आयुक्तांनी सही करायची, जास्तीचा FRP पेक्षा दर दिला तरी त्याला इथून पुढे देशात कुठेही इन्कम टॅक्स लागणार नाही. हा निर्णय NDA सरकारने घेतला. त्याच्याकरता जर जे निर्णय 25-25 वर्ष काँग्रेसच्या राजवटीमध्ये घेता आले नाही, ते निर्णय मात्र धाडसानी, कुठलाही निर्णय घ्यायला धाडस लागतं, इच्छाशक्ती लागते, पॉलिटिकल व्हील लागतं. ते व्हील इथं दाखवण्यात आलं. हा एक महत्वाचा निर्णय आपल्या बाबतीमध्ये झाला. अशा पद्धतीने अनेक गोष्टी. आता आपले दर एवढे घसरले असते, परंतु त्यांनी सांगितलं नाही, 31 रुपयाच्या आत कुणालाही साखर विकत घेता येणार नाही आणि विक्री करताना कुणालाही त्याच्यात विक्री करता येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आम्ही काँग्रेसच्या सरकारमध्ये असायचो, हर्षवर्धनजी 17 रुपये दर असायचा, 18 रुपये, 19 रुपये, 20 रुपये. साखर खाली आल्यावर कुणी बघायचंच नाही. जो आता त्या ठिकाणी निर्णय घेतला, तो निर्णय घेतला असता तर कारखानदारी टिकली असती. बरेच कारखाने अडचणीत आले, अडचणीत आलेले कारखाने शेवटी बँकांनी लिलाव काढले, हेही आपण पाहिलं. त्याच्यामुळं याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करा. आता स्वतः अमितभाई म्हणले की उद्याच्या निवडणुका होऊ द्या. आम्ही त्यांना सांगितलं अमितभाई FRPचे दर तुम्ही 3 वेळेला वाढवले, 4 वेळेला वाढवले, पण 31चा दर वाढवला नाही. तुम्ही ज्यूस टू इथेनॉल त्याच्यामध्ये मदत केली, त्याबद्दल दुमत नाही. मधल्या काळामध्ये 4.5 रुपये कोजनचा दर आणला युनिटला. त्याच्यात एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही 1.5 रुपये अनुदान द्यायचं ठरवलंय. प्रत्येक कारखान्याला काही कोटी रुपये फायदा होणार आहे. त्यांचे ज्यांचे 6 कोटी युनिट जातील त्यांना 9 कोटी मिळतील, ज्यांचे 10 कोटी जातील त्यांना त्या ठिकाणी 15 कोटी मिळतील. अशा पद्धतीनं निर्णय, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. केंद्रातलं सरकार शेवटच्या माणसाचा विचार करणारं सरकार आहे आणि त्यामुळं हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम झालंय. आता बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं अंकिता पाटलांनी सांगितलं की आपण पुढं महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. हा अजित पवारचा शब्द आहे, मी महायुतीचा धर्म पाळणार. त्यामध्ये जे 2004, 9, 14, 19ला घडलं तशा पद्धतीनं घडतं आणि ते आम्ही सहन केलं, ते घडता कामा नये. आमच्या जखमा त्या काळामध्ये झालेल्या आहेत, हे पण त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये भरपूर अन्याय वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट,
आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा झालाय, त्याच्याबद्दल देवेंद्रशी सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. खरं तर पोलीस खातं, जलसंपदा खातं, ऊर्जा खातं, जी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची खाती आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाण्याचे जलसंपदाकडे असतात, कायदा सुव्यवस्थेचे आमच्या गृह खात्याकडे असतात, विजेचे ज्याचा उल्लेख हर्षवर्धन पाटील साहेबांनी केला तो देखील आमच्या देवेंद्रजींच्याकडे. आणि त्याकरता आपल्याला आम्ही सगळेजण असे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात, एकनाथरावजी, मी, देवेंद्रजी बसतो आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढतो. एक गोष्ट हर्षवर्धन पाटील तुम्हाला आणि सगळ्याच या माझ्या सहकाऱ्यांना सांगायचं आहे, भाजपच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगायचं आहे की आचारसंहितेचे काही नियम असतात आणि ते नियम पाळावे लागतात. त्याच्यात कालच मला वाटतं डॉक्टर लोकांना इथं भेटायला आलो होतो, नंतर मी जामदारांनाही भेटलो, वकील लोकांना. तिथं बोलत असताना की बाबा तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीच्या विचाराचा खासदार म्हणून निवडून द्या, उमेदवार निवडून द्या, आम्ही तुम्हाला निधी देऊ. तुम्ही त्या ठिकाणी निवडून देण्याच्या करता त्या मशीनच्या शेजारी जे बटन आहे ते बटन घड्याळाच्या शेजारचं कसा 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 दाबा. आता ही ग्रामीण भाग झाला आपला, कसा कसा कसा. परंतु तेच पुण्यात भाषण असतं तर तुम्ही घड्याळाच्या शेजारचं बटन आपण दाबावं आणि आम्हाला मतदान करावं. तुम्ही मतदार राजा आहात, तुम्ही प्रमुख आहात. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिला आहे. त्या अधिकाराचा वापर आम्हाला करा. आम्ही देशाचे पंतप्रधानांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता त्या मताचा वापर करू असं सांगितलं असतं. तिथं कचा 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 सांगितलं असतं. लगेच त्यांनी सुरू केलं, आचारसंहितेचा भंग झाला, भंग झाला. अरे म्हणलं बाकीचे काही पण सांगतात की आम्ही इतके दर वर्षाला इतके लाख रुपये तुमच्या अकाउंटला टाकणार, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार. हे मग त्या आचारसंहितेचा भंग होत नाही का? उद्याच्याला आमदार, खासदार किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये गावचा सरपंच निवडणूक का होते? तो सरपंच म्हणत असतो मी गावाचा सर्वांगीण विकास करेल, मी गावच्या विकासाला निधी आणेल, त्याकरता मला निवडून द्या. तसं आम्ही म्हणतोय केंद्राचा आणि राज्याचा मोठा निधी आणण्याच्या करता सुनेत्रा पवारांना निवडून द्या. काय आमचं चुकलं? जे आहे ते आहे. त्याच्यात महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांना सांगतोय. मगाशी हर्षवर्धनजींनी सांगितलं विकासाचे प्रश्न आहेत, गावचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या न्यायालयाचे काही प्रश्न आहेत. परंतु त्याही संदर्भामध्ये एकदा जर हर्षवर्धनजी आपलं 5व्या टप्प्यात मतदान झालं राज्यातलं आणि आचारसंहिता शिथिल केली, कारण 6वा आणि 7वा टप्पा महाराष्ट्र सोडून आहे आणि शिथिल केली, आम्ही विनंती करणार आहे, तर आपण 5व्या टप्प्यातलंच मतदान झाल्यावर बसू. आणि जर नाही विनंती मान्य केली तर 7व्या टप्प्याच्या नंतर बसू, म्हणजे जून महिन्यात. अशा पद्धतीनं त्यामध्ये आपण लक्ष घालू. त्या संदर्भात सहकारी संस्था, दुधाचा व्यवसाय, नवीन विकासाचा पर्व सुरू करावं लागेल. मला मान्य आहे, नवीन विकासाचा पर्व आपण सगळेजण मिळून सुरू करूया. जनतेच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी माणसाला मदत करावी लागेल, तेही मला मान्य आहे. त्याहीबद्दल मी कुठं यत्किंचितही बाजूला जाणार नाही. आपण सांगितलं की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. आपण सगळेजण मिळून जे काही ठरेल त्याबद्दल महायुतीचा धर्म पाळू. उद्या नीरा नरसिंगपूरला प्रचाराचा नारळ तुम्ही फोडणार आहे, मी पण उद्या बारामतीला कनेरीला प्रचाराचा नारळ फोडणार आहे. ती आपली परंपरा आहे, ती परंपरा आपल्याला टिकवायची आहे. ज्या परंपरा चांगल्या आहेत, जुन्या असल्या तरी त्या नवीन लोकांना पण चांगल्या वाटतात, त्या आपल्याला करायच्यात. आणि त्यावेळेस नवीन मला वाटतं 8 जिल्हा परिषदेचे गट आणि जुने 7 असे 8 गटामध्ये किंवा 7 गटात हर्षवर्धनजी म्हणले की आपण संयुक्त सभा शेवटी घेऊ. एकदा हर्षवर्धन पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी त्या सभा घेतील. समोरचे दत्तामा भरणे किंवा त्यांचे सहकारी
त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सभा घेतील. नंतर मात्र संयुक्त सभा. संयुक्त सभेला हर्षवर्धनजींना मी सांगितलं 2 दिवस लागतील. दिवसभरात 4 आणि दुसऱ्या दिवशी 4 आणि इंदापूर शहरातली 1 अशा सभा 9 होतील. त्या 9 किंवा काय 7 आणि 8 जे काही होईल ते तेवढ्या सभेला मी पण हर्षवर्धन पाटलांच्या समोर स्टेजवर हजर असेल आणि आम्ही दोघं मिळून त्या संयुक्त सभेला मार्गदर्शन करू. त्याबद्दल तिळमात्र शंका कुणी मनामध्ये बाळगू नका. माग खूप काही साठलेलं आहे, खूप काही साचलेलं आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या ॲडव्होकेट शरदजी जामदारांचं बेलवाडीचं त्यांच्या स्वतःच्या सुविद्य पत्नीचं उदाहरण त्यांनी दिलं. हेही मी त्या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे. परंतु मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये आपण पहिल्यांदा भारताचं भवितव्य, देश मजबूत असेल तर राज्य मजबूत राहणार आहे. राज्य मजबूत असतील तर जिल्हे मजबूत राहतील, तालुके मजबूत राहतील आणि गावं मजबूत राहतील. असा तो टप्पा आहे आणि त्या टप्प्याने आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तुम्ही त्याच्याबद्दल यत्किंचितही शंका बाळगू नका. मगाशी आमचे काही सहकाऱ्यांनी मला काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या किंवा दादा ह्यामध्ये आता करणसिंह घोलप आपल्या आवी घोलपांचे चिरंजीव सभापती होते. त्यांनी काही दाखले मला दाखवले, मी ते घेतलेत. ह्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल. जिथं काही कार्यकर्ते माझ्याबरोबर सतत काम करत होते, परंतु आता महायुतीच्या निमित्तानं भाजपचे पण कार्यकर्ते, काही शिवसेनेचे कार्यकर्ते, रासपा असेल, आरपीआय असेल, त्याच्या संदर्भातले वेगवेगळे घटक, सगळे मित्र पक्ष, मी सगळ्यांची नावं घेत नाही, त्या सगळ्यांचे कार्यकर्ते यांना एकत्र घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल. त्याच्यामुळं काही जण चुकतायत ते तिथल्या तिथं दुरुस्त करावं लागेल. अफवांच्यावर आणि सोशल मीडियावर कुठल्याही पद्धतीनं आपल्या महायुतीच्या 48 जागांच्या बद्दल कुणाच्याच मनात समज गैरसमज होता कामा नये. ह्या पद्धतीचं काम वरपासून तळापर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये करावं लागेल. तुम्ही सगळ्यांनी बांधणी खूप चांगली केली. मला मगाशी बाकीच्या मान्यवरांची भाषणं चालू असताना मी हर्षवर्धनजींशी वेगवेगळ्या विषयावर बोलत होतो आणि ते मला सांगत होते, ते सगळं मी पाहत होतो. मित्रांनो, इतर पक्ष वेगळे, परंतु भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे. सतत कार्यकर्त्याला कामामध्ये ठेवतो. एक काम सांगितलं ते झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. मला आता माझ्याही काही जवळचे सहकारी भाजपामध्ये गेलेले आहेत, ते मला सांगतात किंवा दादा इथं अशीशी पद्धत असते. आपल्या काँग्रेसमध्ये, आपल्या राष्ट्रवादीमध्ये, आपल्या इतर पक्षात अलबेल असायचं, चला रे चला, चला रे चला, हौशे नवशे गौशे सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जावायचं. इथं तसं चालत नाही. इथं वरपासून खालपर्यंत शिस्त. उद्याच्याला शरदजी जामदारांनी यादी दिली तर बेलवाडीमध्ये कोण बूथ वाईज आहेत त्यांचे नंबर दिल्लीतनं फोन येतो त्या माणसाला, खरंच का रे बाबा तू भारतीय जनता पक्षाचा बूथचा सदस्य झालाय? झालेला असेल, त्याने सांगितलं हो झालो. तर बरोबर बाकीच्या पक्षात मतदार यादी घ्यायची, जी आकडे त्याच्या नावं घ्यायची. त्याला फोन केला तर कधी झालो, काही थापा मारतो, काही फोन करतो, तुला काही उद्योग नाही का, झालं सगळं सत्यानाश. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पक्षांची कामाची पद्धत असते. आम्ही पण बरेच वर्ष बघत आलोय. ठीक आहे, RSS त्यांची पण त्यांना शिकवण आहे आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेब अतिशय खंबीर अशा प्रकारचे नेते. त्यांच्या पण उद्याच्या 5 वर्षाच्या करता आम्हाला ज्यावेळेस चर्चेला संधी मिळते, आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे आम्हाला प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना भेटायला जावं लागतं, वेलकम करायला जावं लागतं, CF करायला जावं लागतं. त्यावेळेस सतत डोक्यात देशाचा विकास, राज्याचा विकास. आपल्याला मगाशी जे हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं किंवा मगाशी काहींनी बोलत असताना सांगितलं की बाबा ठराविक लोकांनाच पाणी मिळतं, पाणीची आटवणी येते. हे सगळे दुखणे जर दूर करायचे असतील तर मधी
आम्ही चर्चा केलेली आहे. मुळशीचं पाणी, त्याच्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्हाला पटणार नाही, जवळपास दोन्ही शहरं मिळून 30 TMC पाणी, 30 TMC पाणी म्हणजे 9×27 3 वेळेला वीर धरणं भरतील एवढं पाणी प्यायला लागतं. परंतु ते पाणी नंतर नदीला येतं. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मधनं ते शेतीच्या योग्यतेचं, फार तर फार जनावरांच्या पिण्याच्या योग्यतेचं असं करून ते शेतीला सोडायचंय. ते आपल्याला आणायचंय. आपल्याला वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी आणायचंय. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काल मी आणि देवेंद्रजी सांगलीमध्ये संजय काकाचा फॉर्म भरायला गेलो होतो. टेंबू, ताकारी, म्हैसाळ ह्या योजना, तिथं आज अक्षरशः पाण्यामुळं जिथं कुसळ उगवत नव्हतं तिथं हिरवागार ऊस उगवायला लागलाय. कांद्याच्या पातीसारखा ऊस उगवतो. अशा पद्धतीनं बदल झालेला आहे. आपल्याला पण ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्याकरता केंद्राचा पैसा लागणार. त्याकरता केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे. तो नाही गेला तर ती नुसतेच जाऊन तिथं भाषण करणार, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि मोदींवर टीका करून प्रश्न सुटणार आहेत का? अरे ज्यांच्याकडनं घ्यायचंय त्यांनाच तुम्ही नाराज केलं तर कोण तुम्हाला देणार आहे? गावात मी सरपंचाच्या विरोधी आहे आणि रोज सरपंचालाच मी टीका करत बसलो. सरपंच आला तर तेवढ्या पुरता माझ्याशी गोड बोलेल, या बसा, काय नाही. परंतु माझी पाठ फिरल्यावर ती ग्रामसेवकाला सांगितलं, याचा अजिबात करायचं नाही, त्याचा बंदोबस्तच करायचा. ही पद्धत आहे गावची. ही मी सांगायला पाहिजे का? नाही. त्यामुळं आपण आपल्या विचाराचा महायुतीचा खासदार, महाराष्ट्रातनं जेवढी जास्त ताकद मोदी साहेबांना मिळणार आहे तेवढा महाराष्ट्राचा फायदा होणार आहे. कसा? ह्या पिण्याच्या पाण्याला, जलजीवनला, या शेतीच्या पाण्याला, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांना पैसा आपल्याला येणार आहे. मेट्रोला पैसा येणार, वंदे भारतला पैसा येणार, त्याच्यामध्ये लोकल असेल, वेगवेगळ्या प्रकारचे नॅशनल हायवे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे अटल ब्रिज. जावं मुंबईला जाताना अर्धा तास वाचतो, डायरेक्ट आपण मंत्रालयाच्याकडे निघतो. हजारो कोटी रुपयाची कामं. त्या दिवशी मला मोदी साहेब सांगत होते, अजित भूमिपूजन पण मीच केलं आणि उद्घाटन पण मीच केलं. असा नेता असावा लागतो. नाहीतर नेते असे असायचे, निवडणूक आली की नारळ फोड, 5 वर्ष काही नाही, पुन्हा पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा नारळ फोड आणि लोकांना आशेला लाव. असं राजकारण महायुतीमध्ये आणि नरेंद्र मोदींच्या डिक्शनरीमध्ये नाही. एकदा एक निर्णय घ्यायचा म्हणलं तर घ्यायचा. अनेक वर्ष अनेक जण सांगायचे आम्ही महिलांना 33% आरक्षण देणार, कुणी दिलं नाही. 2029 पासून महाराष्ट्रात नाही तर सगळ्या राज्यात आणि देशात महिलांना आरक्षण दिलंय 1/3. आता आपल्या 288 जागा आहेत महाराष्ट्र विधानसभेत, त्याच्यात 288 सोडून 96 जागा महिलांच्या निवडून जाणार आहेत. 96 जागा. तिथं पुरुषांची लुडबुड चालणार नाही. ही किमया कुणी केली? मोदी साहेबांनी केली. काही जण काय म्हणतात विरोधक, मुद्दा नाही विकासाचा, मग म्हणायचं मोदी साहेब परत निवडून आले तर संविधान बदलतील. अरे कोणीतरी तुला सांगितलं? काही थापा मारतो. 14 ला आले बदललं, 19 ला आले बदललं. आपलं संविधान एवढं चांगलं आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांनी, आंबेडकरांनी फार विचारपूर्वक ते संविधान दिलेलं आहे, म्हणून आपला भारत एक संघ राहिलेला आहे. मी तर तुम्हाला जाहीरपणे सांगतो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणीही आपलं संविधान बदलू शकत नाही. तुम्ही सांगा आपल्या मागासवर्गीय समाजाला, घटना बदलतील. कशाला बदलतील? घटनेमध्ये अमेंडमेंट करतात. तुम्ही अनेकदा मंत्री असताना अमेंडमेंट हे आणायचे. कशा करता? काही थोडीशी दुरुस्ती असते. जसं 370वा कलम त्यामध्ये रद्द करण्याच्या करता दुरुस्ती करावी लागली. हे महिलांचं बिल आणण्याच्या करता दुरुस्ती करावी लागली. मागास आयोग, ह्याची मुदत संपली होती देशाची,
तो मागास आयोग देशाला पुन्हा देण्याच्या करता त्यांनी त्या ठिकाणी बिल आणलं. काय बिघडलं? आज जो समाज मागास आहे त्याचा अभ्यास करायला नको? मधी इतर समाजातल्या गरीब लोकांना संधी मिळावी म्हणून एससीला मागासवर्गीयांना आरक्षण आहे, माझ्या बाकीच्या लोकांना आदिवासींना आरक्षण आहे, आपल्या इथं एनटीला धनगर समाज आणि भटका समाज त्यांना आरक्षण आहे, ओबीसींना आरक्षण आहे. अहो पण बाकीच्या मध्ये असाही काही वर्ग आहे की जो गरीब आहे परंतु तो कुठल्याच आरक्षणामध्ये बसत नाही. त्यांना 10% आरक्षण इकॉनॉमी विकर सेक्शन EWS हे मोदी साहेबांनी आणलं. हे मोदी साहेबांनी आणलं आणि त्याचा फार मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला झाला. मी आकडेवारीनं तुम्हाला सिद्ध करून देतो. आता पुन्हा आम्ही 10% आणलं ती गोष्ट वेगळी, परंतु त्याच्यातनं आता त्या EWS मधनं त्यांना बाजूला जावं लागलं. कुणबीचं सर्टिफिकेट आहे त्यांना ओबीसीचं मिळतंच. अशा कितीतरी गोष्टी आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या आहेत आणि कुठल्याही पद्धतीनं भ्रष्टाचार नाही, पारदर्शकता. तुम्ही बघा 10 वर्षात कुठला काही आरोप झाला, कुठलं काही भ्रष्टाचाराची प्रकरणं आली? उलट त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चाललेलं आहे. ह्या पद्धतीचं पारदर्शक सरकार हे आपल्या मोदी साहेबांचं आहे, महायुतीचं आहे. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये माझं आणि कुणाचं जमत नाही, तो त्याचं काम करतो म्हणून मी ह्याचं काम करणार, हे डोक्यातनं काढा. तो जरी घड्याळाचं काम करत असेल तर मोदी साहेबांच्या करता कमळांनी पण घड्याळाचं काम करावं. मगाशी हर्षवर्धनजींनी चांगला शब्द वापरला, कमळांना मदत घड्याळाला करावी. जिथं कमळ असेल तिथं घड्याळांनी कमळाला मदत करावी. जिथं धनुष्यबाण असेल तिथं कमळ आणि घड्याळ दोघं मिळून त्यांना मदत करतील. राज ठाकरेंनी देखील बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. का? तर मोदी साहेबांचा कारभार बघून. अशा अनेक गोष्टी मित्रांनो आपल्याला सांगता येतील, परंतु मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा ग्वाही देतो. दुधाचे दर वाढवले, खूप काही सांगण्यासारखं आहे, वेळ बराच झालेला आहे. मलाही पुढं 2 अजून बैठका आहेत, म्हणजे तसल्या बैठका नाही. मला देवेंद्रजींनी सांगितलं माड्याची एक कार्यकर्त्यांची बैठक तिथं घ्यायची आहे आणि एक दुसरी भोरची बैठक घ्यायची. दिवसेंदिवस बारामती लोकसभा मतदारसंघातलं वातावरण चांगलं व्हायला लागले. त्याच्यात एकनाथराव आणि देवेंद्रजी दोघांचं योगदान आहे आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. सगळ्यांना आज देशाचं भलं करायचं असेल तर मोदींच्या शिवाय पर्याय नाही, ही गोष्ट लक्षात आलेली आहे. त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे, अजिबात दुसरा कुठलाही गावकी भावकीचा विचार न करता बाबांनो इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन विकासाचं पर्व सुरू होण्याच्या करता एकमेकाचे हेवेदावे सोडून एकमेकाचे नाराज